मित्रांनो, मागील आठवड्यामध्ये मी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यामध्ये सांगितले होते की फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्रामध्ये एकूण 1351 जागांसाठी शासनाने मंजुरी दिलेली आहे आणि खूप विद्यार्थी याच्यामध्ये बोलले होते की ही जाहिरात येणार नाही. आता संपूर्ण या 1351 जागांच्या जाहिरातीसाठी शासनाने या ठिकाणी संपूर्ण आकृतिबंधास मान्यता देण्यात आलेली आहे. तुम्ही येथे स्क्रीनवरती बघू शकत आहात. फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेडच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील एकूण 1351 पदांच्या सुधारित आकृतिबंधास शासनाची मान्यता देण्यात येत असलेल्या विविध संवर्गातील पदांचा तपशील खाली दिलेला आहे. आता याच्यामध्ये हे एक महाराष्ट्र वन विभाग हे वेगळा विभाग आहे आणि हे काय आहे, फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच महाराष्ट्र वन विकास विभाग हा दुसरा पॉइंट, ही दुसरा विभाग आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनाची वनरक्षक आणि वनसेवक पदाची जाहिरात येणारी ही वेगळी जाहिरात आहे आणि हे या ठिकाणी फॉरेस्ट डेव्हलपमेंट मध्ये वेगवेगळ्या पदांची जाहिरात येणारी ही दुसरी जाहिरात आहे. म्हणजे या जाहिरातींमध्ये खूप वेगळे अंतर असणार आहे. महाराष्ट्र शासनाची जी जाहिरात आहे वन विभागाची, त्याच्यामध्ये वनसेवक आणि वनरक्षक पदे येणार आहे, परंतु ही महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र वन विकास हे विभाग आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळी या ठिकाणी जाहिरात आलेली तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे. परंतु व्हिडिओ पुढे कंटिन्यू करण्या अगोदर मी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा ज्या विद्यार्थ्यांनी नगर परिषद नोंदणी व मुद्रांक विभागाचा जो गट ड शिपाईच्या चांगल्या जागा आहेत त्यांच्यामध्ये जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला एकदम बेस्ट असे पुस्तक आहे स्मार्ट स्टडी नांदेड यांचे हे पुस्तक आहे. जर हे IBPS पॅटर्न नुसार हे पुस्तक घेतलेलं आहे आणि IBPS पॅटर्न 5 पर्याय घेत असते प्रत्येक प्रश्नासाठी, त्यासाठी येथे देखील 5 पर्याय घेतले जाणार आहे. आता जर विचार केले तर हे पुस्तक कशा प्रकारचे आहे, तुमच्या मनामध्ये प्रश्न इथे पडला असेल तर येथे बघू शकता. अशा प्रकारे 2014 ला झालेल्या प्रश्नपत्रिका देखील या पुस्तकामध्ये कव्हर करण्यात आलेल्या आहेत. या पुस्तकामध्ये तुम्हाला 30 ते 35 या ठिकाणी प्रश्नपत्रिका भेटतील आणि एकदम नामांकित हे असं पुस्तक आहे आणि त्याचे लेखक एकदम नामांकित जे पब्लिकेशन आहे त्याचे लेखक कोण आहेत, विठ्ठल नागनाथ राऊतवार एकदम प्रसिद्ध असे लेखक आहेत. एकदम चांगल्या क्वालिटीचे हे पुस्तक लिहिलेले आहे. आता हे पुस्तक तुम्हाला जर घ्यायचं असेल तर याची किंमत येते 295 रुपये आहे, परंतु तुम्ही ऑनलाईन Amazon फ्लिपकार्ट वरून खरेदी करू शकता किंवा जवळच्या पुस्तकालयातून खरेदी करू शकता. 200 इथे 95 आहे तर 200 250 रुपयापर्यंत तुम्हाला हे पुस्तक सहज भेटून जाते. तुम्ही कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून किंवा Amazon फ्लिपकार्ट वरून खरेदी करू शकतात. आता याच्यामध्ये कोणकोणती पदे असणार आहे, वनरक्षकची किती पदे असणार आहे, डिटेल्स मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथं जर तुम्ही बघितलं, येथे आहे मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदे. हा तुम्ही लक्षात घ्यायचा आहे, मंजूर, कार्यरत आणि रिक्त. आता गट अ ची पदे आहे, व्यवस्थापकीय संचालक एक पद आहे मंजूर आणि ते एक भरलेलं आहे. आता सध्या रिक्त इथे नाही पदे. आता ही रिक्त पदे तुम्हाला 3 नंबरच्या कॉलम नुसार घ्यायची आहे. महासंचालकची 5 पदे आणि हे गट अ क्लास 1 ची पदे आहेत, हे लक्षात घ्या. याची एक पद रिक्त आहे. ठीक आहे. मंजूर पदे 2 आहेत, परंतु तिथे एक पद रिक्त आहे. आता या ठिकाणी बघू शकता पुढील माहिती बघूया. आता याची पात्रता वगैरे मी काय आहे हे देखील मी तुमचा फंडा तो जो आहे तो पुढे तुमचा क्लिअर करून देईल. ठीक आहे, एक मिनिट. जे महत्वाचे पद आहे, आता इथं जर बघितलं तर हे कोणतं पद आहे, कंपनी सचिव. आता एक पद मान्यता आहे, एक पद भरलेलं आहे, म्हणजे इथे रिक्त जागा नाहीत. परंतु तो विभागीय व्यवस्थापक हे जर बघितलं तर याच्यामध्ये एकूण जे म्हणजे काय म्हणतात त्याला, मान्यता असलेली पदे किती आहेत, 19. परंतु सध्या कार्यरत पदे किती आहेत, इथे 6 पदे. इथे 9 जागांसाठी ही जाहिरात येईल. त्याच्यानंतर वेगवेगळी, आता गट अ चे आपण बघून झाले. आता आपण बघूयात गट ब ची कोणकोणती पदे आहे. इथं बघू शकता, एक मिनिट. गट ब ची पदे मी तुम्हाला संपूर्ण दाखवतो. ही आहेत गट ब ची पदे. एकूण किती गट ब ची, आता वरती गट अ ची जर बघितली तर 19 पदे भरली जाणार आहेत. त्याच्यानंतर गट ब ची बघितली तर बघू शकता एवढी पदे कार्यरत आहेत आणि एवढी पदे रिक्त आहेत. अशा प्रकारे एकूण या ठिकाणी 68 गट ब ची पदे इथे भरली जातील. आता आपल्यासाठी सर्वात महत्वाचे वनरक्षक आणि जी वेगवेगळी पदे असतात ती महत्वाची आहेत. ते वनरक्षकची वगैरे पदे किती असणार आहेत हे मी तुम्हाला सांगतो. आता हे या ठिकाणी बघू शकता, हे कार्यरत पदे, हे मंजूर पदे तुम्ही इथे लक्षात घ्या. हे संपूर्ण मंजूर पदे आहेत. हे मंजूर पदे आहेत पूर्ण आणि हे कार्यरत पदे. आता जर वनरक्षकची जर बघितली इथे मंजूर पदे किती आहेत तर बघू शकता इथे किती पदे आहेत. मंजूर पदे किती आहेत तर 598 ही मंजूर पदे आहेत. परंतु कार्यरत पदे किती आहेत, कार्यरत पदे किती आहेत तर इथे बघितलं तर 300, म्हणजे 598 पैकी
फक्त कार्यरत 332 आहे. परंतु किती भरली जातील हे पदे? तर इथे 226 पदे एवढी भरली जातील वनरक्षकची. हे आणि याच्यातून निरसित किती केली? 113 निरसित केली. हे लक्षात घ्या. आता याच्यामध्ये खूप वेगवेगळी पदे असणार आहे. आपण वनरक्षकचा सर्वात अभ्यास करीत असल्यामुळे त्याच्याबद्दल माहिती सांगितली. आता याची हे महाराष्ट्र शासनामध्ये ज्याप्रमाणे वनरक्षकची पात्रता फक्त 12वी पास आहे. परंतु हे महाराष्ट्र वन विकास विभाग हे वेगळं आहे. याच्यामध्ये वनरक्षकची पात्रता काय आहे? तर तुम्हाला या ठिकाणी 12वी सायन्स पास पाहिजे. सायन्स पास पाहिजे प्लस तुम्हाला 50% किंवा 50%च्या पुढे टक्केवारी पाहिजे या डिपार्टमेंटमध्ये. आता ही जाहिरात आकृतीबंध संपूर्ण मान्यता भेटलेली आहे. ही या ठिकाणी जून महिन्याच्या एंडिंगला किंवा जुलैमध्ये जाहिरात आलेली बघायला भेटेल. याच्यामध्ये गट ड ची देखील पदे असणार आहे. गट ड ची किती असणार आहे? जर येथे बघितले इथं आता हे गट क ची पदे किती भरली जातील? वनरक्षक धरून वनरक्षक सगट किती पदे भरली जातील? तर 458 पदे या ठिकाणी भरली जातील. गट क ची पदे म्हणजे वनरक्षक वगैरे त्याच्यामध्ये राहील. त्याच्यानंतर नाईक पद गट ड च, शिपाई गट पद, स्वच्छक, सहाय्यक, चौकीदार हे या ठिकाणी पदे जी भरली जाणार आहेत ही किती? ही कार्यरत पदे ही आहेत नाही सॉरी ही मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदे. आता नाईकची 7 जागा भरल्या जातील आणि हे शिपाईचे 25 जागा भरल्या जातील. स्वच्छकच्या 30 जागा भरल्या जातील आणि सहाय्यकच्या 19 जागा भरल्या जातील आणि चौकीदारच्या 21 जागा. अशा या ठिकाणी गट गट ड च्या एकूण 122 जागा भरल्या जातील. गट क च्या वनरक्षक सोबत 458 जागा भरल्या जातील. याच्याबद्दल जर डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. अशा प्रकारे सर्व एकूण जागांची जाहिरात किती येणार आहे पुढे सांगणार आहे. आता मी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सर्व सांगून देतो. आता गट क ची 458 पदे असणार आहेत आणि त्याच्यानंतर गट ड ची 122 पदे असणार आहे आणि गट अ आणि गट ब ची मिळून सर्व 1351 जागांसाठी ही जाहिरात येणार आहे. आता सर्वात महत्वाचे जे पद आहे याच्यामध्ये वनरक्षक जे पद आहे याच्यामध्ये वनरक्षकची पात्रता ही महाराष्ट्र वन विभागाप्रमाणे ही 10वी पास किंवा 12वी पास नाही तर येथे 12वी पास सायन्स पाहिजे प्लस तुम्हाला 50 किंवा 50 पेक्षा अधिक टक्केवारी पाहिजे. आता मुलांचा एकच प्रश्न आहे की ही जाहिरात कधी येईल? ही जाहिरात कधी प्रसिद्ध होईल? कधी प्रसिद्ध होईल जाहिरात? ही जाहिरामध्ये या ठिकाणी आता सध्या जून महिन्याची आज तारीख आहे 10 तारीख. जून महिन्याच्या एंडिंगला म्हणजेच 30 जून पर्यंत ही जाहिरात येऊ शकते किंवा 10 जुलै म्हणजे येणाऱ्या 40 दिवसामध्ये सॉरी 30च दिवस बाकी आहेत. येणाऱ्या 30 दिवसामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झालेली बघायला भेटेल. बाकी जे आपला महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक आणि वनसेवकची जाहिरात सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे. आपला लवकरात लवकर प्रयत्न राहील की ही आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर जाहिरात येणे अपेक्षित आहे. जर याच्याबद्दल डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.